हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज एक नवीन ट्रायल बघणार आहोत. ती म्हणजे समरी ट्रायल. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण वॉरंट ट्रायल बघितलं, त्यानंतर समन्स ट्रायल बघितलं आणि आज समरी ट्रायल या ठिकाणी आपण बघणार आहोत. सेक्शन 260 to 265 of CRPC deals with summary trials. तर बघूयात की नेमकं याच्या ॲन्सरमध्ये काय लिहायला पाहिजे. या 4 ट्रायलपैकी समन्स ट्रायल, समरी ट्रायल, वॉरंट ट्रायल आणि सेशन ट्रायल या 4 ट्रायलपैकी एक ट्रायल मेन्स एक्झामिनेशनला विचारली जाऊ शकते. त्यामुळं या 4ही ट्रायल फार महत्त्वाच्या आहेत. तर बघूयात की समरी ट्रायलच्या ॲन्सरमध्ये आपण काय काय मेन्शन करायला पाहिजे, त्याचा ॲन्सर कशा पद्धतीने लिहायला पाहिजे. इन सर्टन PT केसेस including mostly summons cases and a few specific warrant cases, the magistrate concerned has been given discretion to try these cases in a summary way. काय म्हटलेलं आहे की काही PT केसेस, काही किरकोळ केसेस असतील, ज्या जास्त करून समन्स केसेस असतील आणि काही वॉरंट केसेस असतील त्यामध्ये. तर अशा केसेसमध्ये मॅजिस्ट्रेटना एक डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे की या ज्या केसेस आहेत या समरी पद्धतीनं चालवण्याची पॉवर दिलेली आहेत. समन्स केसेस जवळपास सर्वच आणि काही स्पेसिफिक वॉरंट केसेसमध्ये मॅजिस्ट्रेटला डिस्क्रिशन आहे की या केसेस समरी पद्धतीनं चालू शकतो तो. The procedure for summary trial is essentially as prescribed for the trial of a summons case, but in a abridged form or a short form. समरी ट्रायलची जी प्रोसिजर आहे ती ऑलरेडी समन्स केसमध्ये डिस्क्राईब केलेली आहे, परंतु त्याचाच एक शॉर्ट फॉर्म म्हणता येईल. Summary trial deals with certain courts, certain offenses and certain procedure. एका विशिष्ट न्यायालयांनाच या समरी ट्रायल चालवण्याची पॉवर्स आहेत. विशिष्ट प्रकारचे ऑफेन्सेसच फक्त समरी पद्धतीने चालवले जाऊ शकतात आणि याची जी प्रोसिजर आहे ही सर्टेन पद्धतीची आहे, एका विशिष्ट पद्धतीची प्रोसिजर आहे. त्यामुळे सर्टेन कोर्ट्स, सर्टेन ऑफेन्सेस अँड सर्टेन प्रोसिजर म्हणजेच समरी ट्रायल. हे झालं आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. फर्स्ट पॉइंट आहे यातला, मॅजिस्ट्रेट्स इम्पॉवर्ड टू ट्राय समरीली. कोणाकोणाला समरी ट्रायल्स चालवण्याचे अधिकार आहेत तर बघूयात. एनी CJM चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, कोणते पण, एनी MM, एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, एनी JMFC स्पेशली इम्पॉवर्ड बाय द हायकोर्ट, आणि शेवटी आहे हायकोर्ट अंडर सेक्शन 261 मे कन्फर ऑन JMSC. म्हणजेच एनी CJM, एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, एनी JMFC स्पेशली इम्पॉवर्ड बाय हायकोर्ट आणि JMSC अंडर सेक्शन 261 हायकोर्टने जर तसे पॉवर कन्फर केले असतील तर JMSC वर. यानंतरचा सेकंड पॉइंट आहे, फॉलोइंग ऑफेन्सेस मे बी ट्रायड समरीली. फर्स्ट, कोणते कोणते ऑफेन्सेस आहेत जे समरी पद्धतीने चालवले जाऊ शकतात तर ऑफेन्सेस पनिशेबल नॉट एक्सिडिंग 2 years, ज्या ऑफेन्सेसला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही आहे अशा ऑफेन्सेस. सेकंड, थेफ्ट अंडर सेक्शन 379, 380, 381 IPC where the value of a stolen property does not exceed ₹2,000. theft in dwelling house, theft by servant, अशा केसेसमध्ये चोरीला गेलेली जी प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू 2000 पेक्षा जास्त जर नसेल
तर असे ऑफेन्सेस 379, 380 आणि 381 खालचे. थर्ड, रिसिव्हिंग ऑर रिटेनिंग स्टोलन प्रॉपर्टी अंडर सेक्शन 411 where the value of property does not exceed 2000. 2000 पेक्षा त्याचं व्हॅल्युएशन नसेल तर अंडर सेक्शन 411 ऑफ IPC. फोर्थ, assisting in the concealment of disposal of stolen property under section 414 where the value of such property does not exceed rupees 2000. 414 खालचा गुन्हा आहे, त्याला असिस्ट करणं, कन्सिलमेंट आणि डिस्पोजल ऑफ स्टोलन प्रॉपर्टी जी असेल, परंतु अशा प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती 2000 पेक्षा जास्त नसावी. पाचवा आहे ऑफेन्सेस अंडर सेक्शन 454 लर्किंग हाऊस ट्रेसपास संबंधित आहे हे सेक्शन. आणि 456 HB मीन्स हाऊस ब्रेकिंग. सहावं ऑफेन्सेस अंडर सेक्शन 404 इंटेन्शनल इन्सल्ट. 406 क्रिमिनल इंटिमिडेशन अपमान करणे, धमकी देणे 504 506. त्याच्यानंतर सातवा प्रकार आहे ऑफेन्सचा अबेटमेंट ऑफ एनी ऑफ द फॉरगोईंग ऑफेन्सेस. वर जे ऑफेन्सेस आपण बघितले त्याची अबेटमेंट करणे. नववं अटेम्प्ट टू कमिट एनी ऑफ द फॉरगोईंग ऑफेन्सेस व्हेन अटेम्प्ट इज ऑफेन्स. वरील सगळ्या ऑफेन्सचा अटेम्प्ट करणे, अटेम्प्टबद्दलची जी ट्रायल आहे ती समरी पद्धतीने चालवली जाऊ शकते. त्यानंतर शेवटचा आहे एनी ऑफेन्स कॉन्स्टिट्यूटेड बाय अन ॲक्ट इन रिस्पेक्ट ऑफ विच अ कंप्लेंट मे बी मेड अंडर सेक्शन 20 ऑफ कॅटल ट्रेसपास ॲक्ट 1871. कॅटल ट्रेसपास ॲक्ट 1871 खाली जर कंप्लेंट फाईल केलेली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तर हे सगळे 10 प्रकार आहेत, हे 10 ऑफेन्सेस आहेत जे समरी पद्धतीने यांची ट्रायल चालवली जाऊ शकते. CJM मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि JMSC हे 4 प्रकारचे जे न्यायाधीश आहेत यांना समरी पद्धतीने ट्रायल चालवण्याचे अधिकार आहेत. आता आपण कोणकोणते ऑफेन्सेस हे समरी पद्धतीने चालवले जाऊ शकतात हे पाहिलं. यानंतर तिसरा पॉईंट बघूयात, प्रोसिजर व्हेन इट इज अनडिझायरेबल टू ट्राय केस समरीली. If magistrate thinks that it is undesirable to try the case summarily, he shall recall any witness who is examined, proceed to rehear the case as regular trial. मॅजिस्ट्रेटला असं वाटलं, न्यायाधीशांना असं वाटलं की एखादी जी केस आहे ती समरी पद्धतीने चालवली जाऊ नये किंवा चालवणं ठीक नाही आहे, व्यवस्थित नाही आहे, अनडिझायरेबल आहे, तर अशा वेळेला रिकॉल करू शकतात विटनेसेस ते पुढं ऑलरेडी जे एक्झामिन झालेले आहेत, किंवा प्रोसीड टू रिहिअर द केसची रिहिअरिंग घेऊ शकतात ॲज अ रेग्युलर ट्रायल म्हणून. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे समरी ट्रायल बाय JMSC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. त्यामध्ये बघूयात काय आहे. ही मे कॉन्फर द पॉवर. ऑफेन्स मस्ट बी पनिशेबल only with fine or imprisonment not exceeding 6 months and any abatement or attempt to commit any such offense. ऑफेन्स जो आहे त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा नसावी तरच या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लासना पॉवर असेल समरी पद्धतीने चालवण्याचे. आणि या ऑफेन्सचं अबेटमेंट असेल किंवा अटेम्प्ट असेल तरी देखील त्यांना पॉवर असेल समरी ट्रायल घेण्याची. हे आपण बघितलं JMSC यांचं फोर्थ पॉईंट बघितला. फिफ्थ पॉईंट आपण बघूयात प्रोसिजर टू बी फॉलोड इन समरी ट्रायल्स. काय प्रोसिजर आहे फॉर समरी ट्रायल्स? द प्रोसिजर फॉर द ट्रायल ऑफ समन्स केस शॉल बी फॉलोड सब्जेक्ट टू फॉलोइंग प्रोव्हिजन्स. कोणती प्रोव्हिजन्स आहेत? नो सेंटेन्स एक्सिडिंग 3 months शॉल बी पास इन द केस ऑफ एनी कन्व्हिक्शन अंडर समरी ट्रायल. समरी ट्रायलमध्ये
समन्स केसची जी ट्रायल प्रोसिजर आहे तीच फॉलो केली जाईल, परंतु त्याला काही कंडिशन टाकलेल्या आहेत या ठिकाणी. 3 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा या ठिकाणी देता येणार नाहीये. नो सेंटेन्स एक्सिडिंग 3 months शॉल बी पास इन द केस ऑफ एनी कन्व्हिक्शन अंडर समरी ट्रायल. त्यानंतर रेकॉर्ड इन समरी ट्रायल्स. इन एव्हरी समरी ट्रायल केस द मॅजिस्ट्रेट शॉल एंटर इन द फॉर्म प्रिस्क्राइब्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट the following particulars, namely serial number of the case, date of the commission of offense, date of report of complaint, name of the complainant, name, त्यानंतर residence of the accused, value of the property stolen etc. if offense is proved, the plea of accused and his examination, त्याच्यामध्ये finding, sentence or other final order, the date on which proceeding terminated. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड कराव्या लागतील. काय काय बघितलं आपण. इन एव्हरी समरी ट्रायल केस द मॅजिस्ट्रेट शॉल एंटर इन द फॉर्म प्रिस्क्राइब्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट द फॉलोइंग पर्टिक्युलर्स, नेमली सिरियल नंबर ऑफ केस, डेट ऑफ कमिशन ऑफ ऑफेन्स, डेट ऑफ रिपोर्ट ऑफ कंप्लेंट, नेम ऑफ द कंप्लेनंट, नेम, parentage and residence of the accused, value of the property stolen etc. if offense is proved, the plea of accused and his examination, the finding, the sentence or other final order, and last is the date on which proceeding terminated. या सगळ्या गोष्टी नमूद कराव्या लागतील. त्यानंतर बघूयात प्रोसिजर मधला शेवटचा पॉइंट. जजमेंट्स इन केसेस ट्रायड समरीली. If accused does not plead guilty, magistrate shall record a substance of evidence and a judgment containing a brief statement, reasons of findings. ह्या सगळ्या गोष्टी असतील समरी ट्रायलच्या जजमेंटमध्ये. सबस्टन्स, एव्हिडन्सचा जो सबस्टन्स आहे तो रेकॉर्ड केला जाईल आणि ब्रीफ स्टेटमेंट असेल आणि रिझन्स ऑफ फाइंडिंग्स देखील शॉर्टमध्ये त्या ठिकाणी लिहिलं जाईल. तर अशा रीतीने आपण अजून एक महत्त्वाची ट्रायल या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. सेक्शन 260 to 265 ऑफ CRPC डील्स विथ समरी ट्रायल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक महत्त्वाचा टॉपिक CRPC मधला बघणार आहोत, तो म्हणजे प्ली बार्गेनिंग. सेक्शन 265A to 265L, 265A ते 265L पर्यंत याचे प्रोव्हिजन्स आहेत प्ली बार्गेनिंग. तर बघूयात पुढील व्हिडिओमध्ये प्ली बार्गेनिंग. तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.